चाळीसगाव MIDCत राष्ट्रशक्ती पुरस्कार सोहळ्याचे शानदार आयोजन, मान्यवरांचा गौरव। चाळीसगाव स्वयंदीप महिला उद्योग समूह, डिजिटल प्रेस मीडिया कौन्सिल आणि क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव MIDC येथे नुकताच राष्ट्रशक्ती पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हा या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाचे आयोजक आणि संस्थेचे समाजातील त्यांच्या कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अनेक मान्यवरांना राष्ट्रशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आले। यामध्ये श्री महेंद्र सूर्यवंशी, श्री बबलू अहिरे, कैलास नथू चव्हाण, श्री रविभाऊ शिरोडे, श्री वैभव बाबर, श्री यश बोरसे, श्री श्रीकांत भामरे, श्रीमती भिकुबाई रमेश गायकवाड, श्री आकाश धुमाळ, श्री अनिल भुकरे आणि श्रीमती विमलताई चौधरी यांचा समावेश होता। त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना हा गौरव देण्यात आला। यावेळी माननीय दिनेश गुप्ता यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे मनापासून अभिनंदन केले आणि त्यांना भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन राजेश ठोंबरे यांनी केले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली। या सोहळ्याला चाळीसगाव शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते तसेच माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अश्विन खैरनार, रवींद्र शिरोडे, मीनाक्षी निकम, भगवान गायकवाड, सोमनाथ गायकवाड, विशाल राणा, प्रकाश कुमावत, नवनाथ मांडे, पंढरीनाथ राजपूत आणि ताराचंद भाई यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती ही कार्यक्रमाची विशेष बाब होती। आयोजकांनी केलेल्या अथक परिश्रमांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि समाजातील गुणवंत व्यक्तींना त्यांच्या योगदानाबद्दल योग्य तो सन्मान मिळाला। हा सोहळा इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे। असंख्य आज जो मी आलो चाळीसगाव मध्ये मीनाक्षी ताईंचे काम करतायत, त्यांचं काम मी पाहिलं। त्यांची जी संस्था आहे स्वयंदीप महिला उद्योग समूह, त्यांना घेऊन ते पुढे वाढत चाललेले आहेत आणि त्यांना मदत करायला खांद्याला खांदा लावून आमचे सर्वांचे गुरुजी ठोंबरे साहेब, माझे लहान बंधू, माझे मित्र समजावे बंधू आणि मला पण ते वेळेवर मला सपोर्ट करणारे अश्विन खैरनारजी, रवी साहेबजी, रोटरीचे बाकी आमचे साथ सहकार्य देणारे लोक, युथचा आगमन झालेला आहे। आता नवीन आता युथ आला, 10-12 पोर आले जातात। तुम्हाला सगळ्यांना दिनसुद्धा मनापासून धन्यवाद आणि नमस्कार। तुम्हाला सांगू इच्छितो, सरांनी माझ्याबद्दल थोडी माहिती दिली। आज काय भाषणाचा हा प्लॅटफॉर्म नाही आणि भाषण देणारा नेता पण नाही। एक अधिकारी आहे, क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशन, डायरेक्टर जनरल DG, संपूर्ण भारतात आम्ही काम करतो। अपराध आणि भ्रष्टाचार थांबवायचं काम आहे आमचं। सोशल वर्क करणं, जनजागृती अभियान चालवणं, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, जल है तो कल है पानी बचाओ, पर्यावरण को लेकर वृक्ष लगाओ, नशा मुक्त भारत, स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण मुक्त भारत, असे बरेच कार्यक्रम राबवत असतो। आज जळगावच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या चाळीसगाव तालुक्यात आम्ही बरेच कामं केले। फॉरेस्टमध्ये देखील माझे जो महत्त्वाचं अभियान आहे जंगल बचाव, संपूर्ण भारतात मी हे कार्यक्रम राबवतोय। एक अशी वेळ येणार जर आपण जंगल नाही वाचवलं तर अशी एक वेळ, आज आपल्याला ऑक्सिजन भेटत आहे पण येणाऱ्या काळामध्ये जो मुलगी जन्मात येणार त्यांना ऑक्सिजनची सोय नाही भेटणार, त्यांना बाटलासोबत घेऊन फिरावं लागेल, अशी वेळ येणार। म्हणून जंगल वाचवण्याचं काम आम्ही सुरुवात केलेलं आहे। ठोंबरे सर आहे, मी आहे, अश्विन खैरनार सर आहेत आणि आमच्याकडे भरपूर संपूर्ण भारतात लोक आहेत। आता नवीन काही दिवसापूर्वीची गोष्ट आहे, चंदन तस्करी करण्याच्या मीटमध्ये बसवलेली आहे, ते पेपरात देखील आलेलं आहे। म्हणजे आमच्या जीवाला धोका असून पण आम्हाला काही भीती वाटत नाही, कारण की मीनाक्षी